तर आता आम्ही इथून निघालो आहोत शेगावसाठी, जळगाववरून शेगावसाठी. 11:30 11:30 पर्यंत आम्ही आता शेगावला पोहोचू. आता डायरेक्ट आपण शेगावला भेटू. आम्ही आता निघालोय जळगावहून टुवर्ड्स शेगाव. जो रूट आम्ही घेणार आहे ते इथून जळगाव टू भुसावळ अँड शेगाव 150 अप्रॉक्स 150 किलोमीटर्स आहे. 2 hours 30 minutes ट्रॅव्हल टाईम दाखवतोय. आता आम्ही नॅशनल हायवे 53 वर आहे. हा सिंगल लेनचा हायवे आहे. इथून थोडं पुढे गेल्यावर 4 लेन हायवे स्टार्ट होतो. तो चांगल्या कंडिशनमध्ये. काल आम्ही भुसावळला गेलो होतो तेव्हा तो हायवे घेतला होता. सो त्याच्यावर ड्राईव्ह करायला ट्रॅफिक पण कमी आहे आणि रोड पण नवीनच आहे. सो आम्ही आता नॅशनल हायवे 53 जो 4 लेनचा आहे त्याला एंटर करतोय. हा जळगाव बायपास पण आहे आणि हा सेम हायवे पुढे नागपूर अमरावतीला पण जातो. जर तुम्ही समृद्धी महामार्ग घेत नसाल आणि तुम्ही वाया जळगाव धुळे जळगाव येत असाल तर हा हायवे नागपूरला जातो पुढे आणि हा पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आता आम्ही भुसावळ जस्ट क्रॉस करतोय, बायपासला आहे आणि आम्ही दीपनगर या प्लेसतून पास होतोय. दीपनगर म्हणजे सिटी ऑफ लाईट्स. इथे महाराष्ट्राचं भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन आहे. इथं 4 थर्मल युनिट्स सध्या पॉवर जनरेशनमध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांची कंबाईन पॉवर जनरेशन कॅपॅसिटी अराउंड 1800 to 1900 मेगावॉट आहे. सो थर्मल पॉवर ही क्लीन एनर्जी नाही म्हणता येत कारण याच्यात कोल बर्न होतो आहे, त्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पॉल्युशन तर होत असेल इथे बरंच. तर आम्ही आता पोचलोय शेगावला. जस्ट एंटर करतोय संतनगरी शेगावमध्ये. आता आज संडे तर गर्दी असण्याची शक्यता आहे. बघू किती वेळ लागतोय दर्शनाला, कारण आम्हाला दर्शन करून मग परत पुण्यासाठी पण निघायचं इथूनच. सो होपफुली लवकर दर्शन होईल, चांगलं दर्शन होईल आणि मग इथेच मे बी थोडंसं लंच करून निघू रिटर्न ट्रिप.
आतापर्यंत हा जो हायवे होता नॅशनल हायवे 53 तो खूपच स्मूथ होता. म्हणजे नॉनस्टॉप 80 वरती क्रूज टाकून आम्ही ड्राईव्ह केली. 2 तास 5 मिनटं लागली आम्हाला इथे शेगावला पोहोचायला. इथं आतले पण रस्ते खूप छान आहेत. सो शेगावला यायला मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्ही बाय रोड समृद्धी महामार्ग थ्रू येऊ शकता. दुसरा ऑप्शन आहे तुम्ही पुण्याहून सकाळी मॉर्निंगमध्ये वंदे भारत निघते. ती इथे अराउंड 2 वाजता पोचते. मग तुम्ही त्या ट्रेनने पण येऊ शकता. बस पण असतील स्टेट अनुभव किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्सचा, पण एवढ्या लांबच्या जर्नीला गरमीमध्ये येणं जरा अवघड आहे. नाईट टाईम ट्रॅव्हल करू शकता, पण जी वंदे भारत आहे ती एकदम सोयीस्कर आहे. तर आम्ही श्री गजानन महाराज शेगाव यांचं मुखदर्शन करून आलो आहे. 40 मिनिटाचं वेटिंग होता आणि समाधी दर्शनासाठी 3.5 ते 4 तासाचा वेळ होता. तर आम्ही मुखदर्शन केलं कारण आम्हाला इथं पुण्याला निघायला अजून वेळ झाला असता. महाप्रसादाला पण ऑलमोस्ट 1-1.5 तासाचं घरसाठी वेटिंग होतं, मग आम्ही ते स्किप केलं. आता समृद्धी महामार्गला कनेक्ट व्हायच्या आधी काहीतरी जेवण करून घेऊ. चला तर निघूया आता पार्किंगमध्ये. तर पार्किंगची चांगली सोय आहे. पार्किंगमधनं गाडी काढूया तर पार्किंगचं काउंटर चालू असतं की तुम्ही त्यात बघू शकता किती पार्किंग अवेलेबल आहेत आणि मग तुमची गाडी पार्क करू शकता. तर आम्ही नंदन हॉटेलमध्ये लंचसाठी थांबलो आहे. इथं आम्ही ऑर्डर केलं आहे मिक्स व्हेज, रोटी आणि चपाती. मिक्स व्हेज चांगली आहे, जास्त तिखट नाही, आत्ताच बनवलेली आहे, फ्रेश आहे. आणि आता रोट्या पण चांगल्या आहेत, म्हणजे सॉफ्ट आहेत, कडक नाही झाल्या. चपाती थोडी कडक होते, ते चपाती रिप्लेस करून तेलाच्या बनवून देत आहे. आम्ही आता पोहोचलो आहे समृद्धी महामार्ग कनेक्ट इंटरचेंजला. कुठला इंटरचेंज नावच नाही दिलेलं. सो आम्ही आता समृद्धी महामार्गला एंटर करत आहोत. इथून अजून 465 किलोमीटर म्हणजे 7 आवर्स ट्रॅव्हल टाइम बाकी आहे. हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. ओके, मेहकर इंटरचेंजला पोहोचलोय. इथून आम्ही आता समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. सो आम्ही पोहोचलोय मेहकर इंटरचेंजला. इथून आम्ही आता समृद्धी महामार्गला 1.5 किलोमीटर जस्ट टोल प्लाझा क्रॉस केला आणि आता समृद्धी महामार्गला कनेक्ट करणार आहोत. इथून 465 किलोमीटर्स आहे अजून पुणे. अराउंड 7 hours 15 minutes. सो अराउंड 280 किलोमीटर्स ह्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग आहे आणि नंतर सिन्नर इंटरचेंजला आम्ही एक्झिट करणार.
आम्ही अजून समृद्धी महामार्गावरच आहे. लास्ट 57 किलोमीटर्स राहिलेत. आम्ही टोटल 280 समथिंग किलोमीटर्स होतं. सो हाफवे पॉईंटला अजंठा एक्झिटच्या इथे जो पेट्रोल पंप आहे तिथे आम्ही एक स्टॉप घेतला. म्हटलं एक स्मॉल ब्रेक घेऊ, टी कॉफी आणि काही जर स्नॅक्स खायचे असतील तर तिथे ब्रेक घेतला. ॲक्च्युली आम्ही ब्रेक घेतला होता चहा पिण्यासाठी. सो महाचाय असं एक आउटलेट होतं तिथे, म्हणून ॲक्च्युली आम्ही थांबलो होतो. पण महाचायमध्ये चहाच नव्हता, पण त्याच्या बाजूला आम्हाला मिळाला एके ठिकाणी चहा. सो तिथे आम्ही ब्रेक घेतला, सँडविच वगैरे पण घेतले. जे ऑप्शन्स होते त्यात हायजीन एक इश्यू आहे, क्लीनलीनेस आणि हायजीनचा समृद्धी महामार्गावर च्या रेस्ट स्टॉप्सवर. आणि समृद्धी महामार्गचं म्हणायचं तर यस, ट्रॅफिक खूप आहे. ट्रॅफिक वाढलंय, हेवी व्हेकल्सचं ट्रॅफिक खूप जास्त आहे, ट्रक्सचं. आणि जो सीन पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर होतो जिथे ट्रक्स 2 किंवा 3 लेन्स ब्लॉक करून चालतात, तो सेम सीन आज एक्सपिरियन्स केला समृद्धी महामार्ग. 3ही लेन्स ब्लॉक करून चालत होते ट्रक्स. सो आय गेस 3 लेन्स ब्लॉक झाल्यामुळे मागे 4 व्हीलर्सला सडनली स्लो व्हावं लागला. सो आय गेस आता इथून पुढे जसं जसं ट्रॅफिक वाढेल तसं तसं सेम पुणे मुंबई एक्सप्रेसवेवाले इश्यू या एक्सप्रेसवेवर पण यायला सुरू होते. आता तुम्ही बघितलं हा ट्रक एक्सप्रेसवेवर मध्येच थांबलाय, 4 व्हीलर मध्येच थांबले, म्हणजे हा स्टॉप नाहीये तरी व्हेकल्स थांबतायत. ट्रक्स तर मल्टिपल लोकेशनवर थांबलेत. इथे अजून एक ट्रक थांबलेला आहे. सो तुम्ही बघत असाल बरंच ट्रॅफिक आहे. जे असं जे मिथ होतं की समृद्धी महामार्गावर कमी ट्रॅफिक असतं, खूपच तसं नाही आहे. बरंच ट्रॅफिक आहे. प्लस रॅन्डम व्हेकल्स थांबतात, रॅन्डम प्लेसेसवर ट्रक्स 4 व्हीलर्स थांबतायत. सो तो रिस्क आहे ॲक्सिडेंट्सचा. तो लोकांनी ट्रॅफिक रूल्स फॉलो केले पाहिजेत, असंच. नाहीतर हे पुणे मुंबई एक्सप्रेसवे जे आहे सेम सीन इथे होईल. वेलफायर हा मध्येच थांबलेला तिथे रोडच्या. सो लास्ट इयर आम्ही जेव्हा ताडोबा ट्रिप केली होती तेव्हाचा समृद्धी महामार्ग आणि आता 1 वर्षानंतरचा समृद्धी महामार्गवरच्या ट्रॅफिक सिच्युएशन मध्ये खूप जास्त फरक पडलाय. आणि समृद्धी महामार्गवर पॅचवर्क्स पण ऑलरेडी चालू झालेलं आहे. बरेच प्लेसेस रोड्सवर पॅचवर्क केलेलं आहे. सो रोडची सिच्युएशन खराब व्हायला चालू झालेली आहे. आता ऑलमोस्ट 6:45 झालेत, सनसेट होत आलाय. आणि आमचा समृद्धीवरचा प्रवास पण संपत आलाय. अजून 30 मिनिट्स. त्याच्यानंतर नाशिक हायवेला, नाशिक पुणे हायवेला कनेक्ट करू. समृद्धी महामार्गवर पण ट्रक्स 2 किंवा 3 लेन्स ब्लॉक करून चालायला सुरू झाली. ॲक्च्युली ट्रॅफिक खूप वाढलंय, त्यामुळे ते ट्रक्स आता एक्स्ट्रीम लेफ्ट लेनमध्ये राहण्याऐवजी मिडल लेनमधनं पण कंटिन्यू मिडल लेनमधून पण चालत आहेत.
त्यामुळे जे फास्ट मुव्हिंग व्हेकल्स आहेत ते 4-व्हीलर बघा सगळं स्लो झाले. सगळे जण 80वर ड्राईव्ह करतात कारण स्पेसच नाही ओव्हरटेक करून जायला ट्रक्समुळे. सो जे गॅन्ट्रीजवर कॅमेरा लावलेले आहेत आय गेस सगळे ऑपरेशनल नाही आहेत. ते ऑपरेशनल केले पाहिजेत लवकरात लवकर आणि ट्रक्सला ट्रॅफिक रूल व्हायोलेशनसाठी फाईन्स पण केले पाहिजे, तरच ते लोक लेन डिसिप्लिन फॉलो करतील. तो अल्काजारवाला कंटिन्युअसली लेफ्ट राईट करतोय. फक्त ट्रक्सला फाईन लावून काही उपयोग नाहीये, कार्सला पण लावायला पाहिजे. हा म्हणजे इन शॉर्ट सगळ्या व्हेकल्सला. सो आम्ही फायनली पुणे एक्झिट घेतले समृद्धी महामार्गवर. इथून आता नाशिक पुणे हायवे स्टार्ट होईल. टोटल आय गेस 3 hours 2.5 hours लागले असतील समृद्धी महामार्गाला. आत्ताचे लास्ट 140 किलोमीटर्स आम्ही 1 hour 24 minutes मध्ये कव्हर केले. Hopefully we have sufficient balance in our FASTag, valid tag. Thank you. Okay. So इथून पुढे नाशिक पुणे हायवे स्टार्ट होतोय. सो मी ॲक्च्युली ह्याला स्पीड हायवे सिंड्रोम म्हणतो. कारण जेव्हा आपण हाय स्पीड हायवे एक्झिट करतो आणि स्लो अशा रोडवर येतो जिकडे ट्रॅफिक स्लो मुव्हिंग आहे, पण काही वेळासाठी तुम्ही स्टिल हाय स्पीडवरच चालवता. सिंड्रोम तुम्हाला प्रॉब्ली आपल्याला कळत नाही, ॲटलिस्ट मला तरी, की थोडा तो चेंज मध्ये अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो. आता समृद्धीवर नॉनस्टॉप 100-105 वर क्रूजवर गाडी होती, त्या स्पीडवर होत. आणि आता हायवे एक्झिट केल्यावर हाय स्पीडमध्येच नाशिक पुणे हायवेला एंटर केलं. सो मला हे ऑलवेज कायम असं ते फील येतं की ओके आपल्याला थोडा वेळ लागतो गाडी स्लो करायला. सो तुम्ही किती जण रिलेट करता हे स्पीड सिंड्रोमला ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज मेसेज करा की तुम्हालाही असं होतं का की तुम्ही हायवेवरनं एक्झिट घेतला आणि स्टिल तुम्ही स्पीडमध्येच ड्राईव्ह करत राहतायत. सो ऑलमोस्ट 8:30 झालेत. आम्ही समृद्धी महामार्ग सोडून ऑलमोस्ट 60-70-80 किलोमीटर्स कव्हर केलं आहे. तर आता मी ते एका व्हेज हॉटेलच्या इथे थांबलो आहे डिनरसाठी. आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि आम्ही तुम्हाला परत भेटू आमच्या नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत करंट व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.